आणखी काही विसरलं तसं वाटत नाही तुम्हाला? नाही, काय नाही. चला आज जाऊ. लग्न मंडपात आल्यावर नवरदेवाचे पाय धुवायचे असतात आईबाबांनी. रीत आहे बाई, विसरलात का? आमच्याकडे अशी कुठली पद्धत नाहीये. बघा बाई, तुमच्याकडे नसेल पण आमच्याकडे आहे. आता आमची बाजू नवऱ्या मुलाची, तेव्हा कुठल्या पद्धतीने जायचं ते तुम्ही ठरवा, नाही का? नाही, मग आमची चूक झाली असं समजा आणि माफ करा आम्हाला. वहिनी, तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमच्या मताप्रमाणेच होईल. बंड्या, जरा पाणी घेऊन ये जा. एक मिनिट थांब. ठेवा पाय. चल लवकर. चल काढत. का तुम्ही सतत माझ्यासाठी अपमान सहन करता? कसला अपमान? कोण सहन करताय? आई, तू सांगत नसलीस तरी मला सगळं माहिती. आता खाली काय झालं? अगं, अपमान वगैरे काही नाही, साधी रीत असते लग्नातली. रीत बीत काही नाही. तुम्ही कशासाठी? अंजू, तुझं आता आज लग्न आहे ना, तू काही विचार करायचा नाहीस, आनंदात राहायचं आज. आणि थांब, श्रीकांतरावांना सीमान पूजनाच्या वेळी द्यायला पण चेन घेतली, तर दाखवायचीच राहून गेली ग. बघ बघ, आवडते का डिझाईन? तर त्या दिवशी दुकानात ना आणली तेव्हा तू नव्हतीस नेमकी घरात. फार काही वजनदार नाही बनवली आपण, काय करणार, पण आहे चांगली केली त्याने तेवढ्यातल्या तेवढ्यात. आवडलं?
काय रे, काय झालं? काहीच नाही याच्यात. श्रीमांत पूजनाला नवरदेवाला आणि त्याच्या आई वडिलांना काही भेट देण्याची आमची पद्धत आहे. सगळ्यांकडेच पद्धत असते. हो, पण म्हणजे तुमच्याकडे जर काही वेगळी पद्धत असेल तर आपण तुमच्या पद्धतीप्रमाणे जाऊया. अहो, देण्या घेण्याच्या पद्धती सगळीकडे सारख्याच असतात. आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे. हो, आता पद्मजाच्या बाबांनी आम्हाला काय काय दिलं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये ना. ते मोठे लोक आहेत, त्यांची आणि आमची तुलना कशाला. आम्ही जे काय देऊ ते गोड मानून घ्या. मुलीला बोलवा. हो, मी जरा अंजूला घेऊन येतो. हे काय, खाली मंडळी वाट बघतात, चला लवकर. असं का बसलात? काय झालं? अहो, श्रीकांतरावांसाठी केलेली चेन नाहीये, म्हणजे सापडतच नाहीये. सापडत नाही म्हणजे असं कसं होईल? अगं सामानातच असेल कुठेतरी. तू बघितलंस का नीट? नाही बाबा, सगळं शोधलंय, नाही सापडत आहे. आता एवढं सगळं करून 4 लोकात नाक कापलं जायचं ते जाणारच. मुलीला बोलवा. मी घेऊन येते. मी खाली जाऊन श्रीकांतना सगळी कल्पना देते. माझी खात्री आहे ते समजून घेतील. नाही नाही अंजू, तू इथून कुठेही जायचं नाहीस आणि कोणाला काही सांगायचं नाही. अंजली, अगं येतेस ना खाली, गुरुजींनी बोलवलंय. तू हो पुढे. हं? हस्ते जलमारायो, हातात पाणी घ्यायचे, हाताला हात लावा. एवं रगण विशेण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ आगताम कन्याम निरीक्षणपूर्वक पूजनं च करिष्ये. तदंगविदं महागणपती पूजनं च करिष्ये. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिराय नागाननाय श्रुति यज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. महागणपती सहित वरुणाय नमः. पूजयामी. कलश मुलीच्या कपाळी लावा. दीर्घानागान जोगिरिया स्त्री निष्ठमिनान ज्योतेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमारिस्तु भवन्तो भ्रवन्तु. मुलीला ओटी आणि फळं द्या. फलेन फलिदं सर्वं त्रैलोक्यं सुराजरं तस्मात् फलप्रदानेन सबलाश्च मनोरथाः. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपारुभ्यं वाससी प्रतिगृह्यता. सर्वदा सर्वकारेषु नास्तीशां मङ्गलम्. येषां हृस्तो भगवान् मङ्गलायतनो. रागिणी, अगं एवढी महत्वाची वस्तू गहाळ कशी काय होईल? अहो, पण मी म्हणजे ठेवलं तर माझ्या हाताने त्यात ठेवली होती मी. काय तर पाय फुटले का तिला? खूपच उशीर झाला नाही त्यांना यायला. एवढं काय घेऊन येते देव जाणे. हे बघ, आपण या घरात पाहुणे म्हणून आलोय. घरातले लग्न आहे, तेव्हा या घराची शांती न बिघडवलेली बरी नाही का? अहो, तुम्ही पण ना मलाच बोला, पण यांना रीतभात नको का कळायला? आता हे बरं दिसतं का आपण इथे वाट बघत बसलोय? बापरे, खर तर आकाशच कोसळल्यासारखं वाटतंय. आणि अजून थोडा वेळ गेला ना तर कदाचित भूकंपच होईल. श्रीची मावशी म्हणून लग्नाला आले ना,
गप्पच बसलेली बरी. काय माहिती बाई मला बघ तर. तिकडे बघ. काय झालं? सापडली का चेन? अरे नाही ना, ते निळं काय त्याच्या खाली बघ काय. अहो, हे सगळं खालपर्यंत बघितलं मी, इथे काही नाहीये. बघ बघ त्याच्या खाली बघ. ह्यात कपडे आहेत फक्त, बाकी काही अगं नाही. चुकून राहिली असेल घे ती. तू ठेवली असेल चुकून, बघ आणि इकडे ती बॅग आण. ही काय? कुठे मिळाली? याच्यात. बघ बघितलं, नको तिथे ठेवतेस आणि भलतीकडे शोधतेस. अरे पण ह्याच्या दे इकडे. बरं झालं बाबा वेळेवर आला. चला चला आता आवरा. तर खाली मंडळी वाट बघतायत रे, हे ठेव. अरे बापरे. स्वागताय वराय सीमांत पूजन अर्चयिष्ये महागणपती पूजनं च करिष्ये. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकर्ता दादा भोवर्णमाद्वै मानुकृपा सिन्धु शाण्वार्गवरदं वरदेहि वाञ्छितं वाञ्छितार्थदो. महागणाधिपतये नमः. वरुणाय नमः. पुष्पाणि समर्पयामि. चेन काय? हा? हो चेन होती त्याच्या गळ्यामध्ये. अहो आम्ही ते किती तोळ्याची आहे? जावई बापूंच्या प्रेमाखातर आम्ही केली आहे ती. आमच्या भावना तोळ्यात मोजू नका. मग किलोच सांगा. वहिनी, प्रेमाला असं मापात मोजता येते का? हा, आता दिल्या घेतल्या वस्तूला माप असतं, पण त्यात त्या देणाऱ्याला तोलायचं नसतं काय? हो खरंय. रजनी, हे काय? हो खोटी आहे चेन. खोटी माणसं भेटली, खोटी. यांची चेन पण खोटी आणि ही माणसं पण खोटी. हो आहे ही चेन खोटी. आई काय बोलतेस तू? मी बोलत नाहीये, ही चेन बोलते. हो, असं नाही होऊ शकत. आम्ही स्वतः खरेदी केलेली चेन आहे ती. आमच्याकडे पावती आहे त्याची. खरं आहे ते सोनं. अहो बाई, आमची स्वतःची सोन्याची पेढी आहे. सोनं ओळखण्यात मी चूक करू शकत नाही. ही वेळ आहे काय सगळं करायची? मग कुठली वेळ रे? आजच काय तो सोक्ष मोक्ष लागून गेला पाहिजे. वा, नाही तुम्ही एकदा पुन्हा तपासून पहा हवं तर. काय गरज आहे? अहो नाही हो, चेन खोटी नाही असू शकत. मग काय मी खोटी आहे? हे पा, इथं मंडपात कसली वाद नकोयत. गुरुजी, विधींना सुरुवात करा.
कसले विधी आणि कसलं काय, ही असली माणसं भेटली आपल्याला. अरे आम्ही काय तुमच्याकडे मागायला आलो नव्हतो, आम्हाला एवढं द्या आणि तेवढं द्या म्हणून. हा, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला मुलीला जे घालायचं ते घालून पाठवा, एवढं आमचं म्हणणं होतं. चुकलं का आमचं? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला आजचा दिवस द्या, मी तुम्हाला याच्यापेक्षा मोठी चेन आणीन. पण मांडवात वाद नको. अच्छा, म्हणजे मी वाद घालते? हा, फसवणूक तुम्ही केली आमची आणि आता मी वाद घालते म्हणून माझ्यावर खापर फोडताय तुम्ही? खोटी माणसं भेटली, खोटी. यांची चैन पण खोटी आणि ही माणसं पण खोटी. हो, आहे ही चेन खोटी. आम्ही खरी चेन आणलेली, पण ऐन वेळेला ती आमच्या आईला सापडलीच नाही. आई घाबरलेली म्हणून मी मार्केटमध्ये जाऊन खोटी चेन आणली. घडल्या प्रकाराबद्दल मी माफी मागतो तुमची. नाही, हे बघा, झालं ते झालं. आपण सगळं विसरून जाऊया. आणि आई, फालतू गोष्टींवरून मला वाद नको आहेत. लग्नाचा मुहूर्त टळत चाललाय, विधीना सुरुवात करा. स्वस्ति श्री गणनायकां गजमुखां मोरेश्वरां सिद्धिदां बल्लाळो मुरुडां विनायकमां चिन्तामणि सेवरां पूर्यात् सदा मंगलं वधुवर्यो शुभं भवतु सावधान. तदेव नगरं सुदिनान्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदेन्द्रियं स्मरामि वधुवर्यो शुभं भवतु सावधान. हर हला आगतायो वरायो धर्म अर्ध काम प्रजुपान सिद्ध्यर्थं कन्यादानं करिष्ये. सुरास्वामी शिञ्जन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरा वासुदेव जगन्नाथ अहंकरण बहुव्रद्युम्न दुष्यो भवन्तु विजायते आखण्डोगुण यमोनिवर्णा पौर्णसिद्धान्त सदाशिवा ब्रह्मणा सिद्धा सर्वे दिक्पाला पान्तु मे सदा. शरदाशतो गळत घातल्यासारखं करा. मम जीवन हेतुना कंठे बद्धामि सुभगे त्वं जीव शरदाशतो.
सप्ताजलदेवताभ्यो नमः सौभाग्यं द्रव्याणि समर्पयामि। ओम अद्व्याः संवृतः पृथिवीरसाच्च विश्वकर्मणः समवर्तदाग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीद सदाधार पृथिवीन्द्यामुदयमाङ्कसमयि देवाय हविका विधेम। ओम द्वितीयं विष्णुवरानि च विष्णुस्वानयतु। अद्व्याः संवृताः पृथिवीरसाच्च विश्वकर्मणः समवर्तदाग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीद सदाधार पृथिवीन्द्यामुदयमाङ्कसमयि देवाय हविका विधेम। सहस्रशीर्घा पुरुगाः सहस्राक्षा सहस्रपाद स भूमिज्ञो सर्वच स्मृत्वा चतिष्ठदोषाङ्गुलम्। पुरुष एवेदज्ञो सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम्। उतामृतत्वस्येषानो जयधन्येनाधिरोहति। एतावानस्य महिमा तोज्जायांश पूरुकाः।